शाळेत असताना मी कधीही स्टेजवर गेलो नाही. म्हणजे गॅदरिंगमध्ये मुलं अशी असतात पुढे-पुढे आणि मग ती पुढे असं काहीतरी करतात. बरेच प्रेक्षक भेटतात. ते म्हणतात, "हो तुमच्यासमोर वही, पेन, पुस्तक काही नसतं." काहीच नसतं. म्हटलं, "नाही मोबाईल असतो ना." असं मी गमतीने म्हणतो त्यांना. जसं इंजिनिअरिंग किंवा एम-बी-एला की बाबा आज काय Deloitte आलं, उद्या काय अजून कुठली कंपनी आली, परवा काय Wipro आली, Microsoft आली, असं नाहीये. तुमची क्रिएटिव्हिटी हीच तिथे कामाला येणार आहे. द ओन्ली थिंग की तुम्हाला ते शिकावं लागेल. आत्ता मी जो रामाचा कार्यक्रम केला त्यावेळेला एक 96 वर्षाच्या आजी आल्या होत्या कार्यक्रमाला. बरेच जण निवेदन करतात. पण ते किती असावं ना, याचं प्रमाण, याचं तुम्हाला खूप चांगलं ज्ञान आहे. चावडी हा जो एक शब्द आहे ना आपला मराठी, तो इतका त्याला चपखल बसतो, की आमचे एक सर आहेत ते झुक्याची चावडी म्हणतात Facebookला. एक आत्ता ट्रायो कॉन्क्लेव्ह झाली, त्यामध्ये पण हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. तर ते म्हणाले, की दर 3 महिन्यांनी टेक्नॉलॉजी बदलते. मग इंजिनिअरिंगचा सिलेबस आपण दर 3 महिन्यांनी बदलायचा का? आत्ता येणारी जी अल्फा जनरेशन जी येईल ना, त्यांच्याकडे ते नाहीये, की आय डोंट वॉन्ट टू बी फर्स्ट. नमस्कार. रिअल वर्क्सच्या शेअर द स्टोरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत, त्या व्यक्तीचा एक निवेदक म्हणून आणि एक मीडिया एज्युकेटर म्हणून त्याचा प्रवास कसा आहे तो अनुभवणार आहोत. चला तर मग आजच्या या एपिसोडला सुरुवात करूया. हाय अमेय. हॅलो. तर आज मी या साईडला आहे. हो. आय एम दिस साईड टुडे. तर आणि मी कसं इकडे, वाट आज मी हां, इकडे. आज हां. तू इकडे आहेस. म्हणजे लोकांची प्रश्नांची सरबत्ती करून भंबेरी उडवणारा अमेय आज स्वतः ते प्रश्न झेलणार आहे. सो इट विल बी अ रोल चेंज काइंड ऑफ. पण मजा येईल. हां. बरंच काही आहे बोलायचं. म्हणजे आज मुलाखत देण्याची देण्याची पहिली वेळ. पहिली वेळ. पहिली वेळ. क्या बात. वा. तर मला सुरुवात अशी करायची आहे, की निवेदन अ, हे जे क्षेत्र तू निवडलंयस अ, आणि ते तू उत्तम प्रकारे करतोयस नो डाऊट. कारण मी ऐकलंय तुझं हो. बऱ्याच वेळेला. खूप स्पॉन्टेनियस गोष्टी करायला लागतात. खूप पटकन काहीतरी बोलायला बोलायला. लागतं. रिएक्शन पटकन द्यायला लागते. काय सिच्युएशन आहे त्याप्रमाणे बोलायला हो. लागतं. तर याचा बेसिकली कशी तू त्याची सुरुवात कशी झाली तुझी? खरं तर ना खूप अचानक आणि ॲक्सिडेंटली झालं सगळं. शाळेत असताना मी कधीही स्टेजवर गेलो नाही. म्हणजे गॅदरिंगमध्ये मुलं अशी असतात पुढे-पुढे आणि मग ती पुढे असं काहीतरी करतात. पण मी नेहमी तिकडे प्रेक्षकांमध्ये असायचो आणि बऱ्याचदा बरेच विध्वंसक विचार मनात असायचे, की हे नाचतायत आणि अचानक असं काही वरूनच ते खाली आलं तर वगैरे असं काही-काही. पण कधी त्या स्टेजवर जाऊन आपण काही करू असं शाळेत असताना तरी मनात नव्हतं. 10वी झाल्यानंतर आमच्या मराठीच्या शिक्षिका रमा नेने, त्यांनी मला विचारलं, की "अरे, मी एक गणेशोत्सवाचा, गणपतीचा, भक्ती संगीताचा कार्यक्रम करते. तर तू लिहितोस चांगलं, तर निवेदन करशील का?" बरं, लिहायला पण मी त्याच वर्षी सुरुवात केली होती. म्हणजे असं काही फार नाही, की मी 5वी पासून लिहितोय किंवा काही. आणि अगदीच मी काय म्हणतो पहिलं पाऊल पण नव्हतं ते. जस्ट जन्म झाला होता असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि मी म्हटलं, "हो चालेल, करीन." आणि मग त्या वेळेला त्यांनी ते कार्यक्रम केले. त्याच्यानंतर त्यांनीच ज्या 5वी ते मला वाटतं 10वीच्या कविता होत्या मराठीच्या पुस्तकातल्या, त्या आपण गेय स्वरूपात सादर करूया, असं करून आम्ही बऱ्याच शाळांमध्ये ते कार्यक्रम. तर त्याच्यात कविता वाचन आणि निवेदन असा माझा रोल होता आणि तिथनं ती सुरुवात झाली. मग केळकर कॉलेजला गेलो. तिथे मराठी चे शिक्षक भेटले. मग मराठी वाङ्मय मंडळामध्ये कार्यक्रम असायचे. मग तिथे मग काय कार्यक्रमाची सुरुवात करून दे, पाहुण्यांची ओळख, आभार प्रदर्शन असं करत फर्स्ट इयरपर्यंत हा प्रवास जो झाला, तिथून मग डायरेक्ट ऑल इंडिया रेडिओची संधी मिळाली आणि तिथनं हे सगळं सुरू झालं. आणखीन महत्त्वाचं म्हणजे 2008ला म्हणजे आपण ज्याला म्हणतो की प्रोफेशनली हे कसं सुरू झालं. 2008ला माझे एक ओळखीचे कळव्यामध्ये संगीत विद्यालयात शिकवायचे अभय भिडे. ते बोरकर गुरुजींचे शिष्य होते, पंडित तुळशीदास बोरकर. आणि त्यांनी सांगितलं, की हा मुलगा चांगलं करतो निवेदन. तर गुरुजी त्यांच्या गुरूंची पुण्यतिथी साजरी करायचे दरवर्षी विष्णुपंत वष्टांची. तर तो नाट्यसंगीताचा कार्यक्रम होता आणि 2008ला ती पहिली संधी, की मोठ्या स्टेजवर मोठे-मोठे गायक कलाकार म्हणजे नीलाक्षी पेंढारकर, ज्ञानेश पेंढारकर, पंडित रामदास कामत अशी सगळी मंडळी आणि
माझं भाग्य थोर की मला लालजी देसाईंना ऐकायला मिळालं आणि तिथनं मग ती सगळी प्रोफेशनल सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग अनेक संगीत मैफिलींचं करत करत 2015ला अल्लादिया संगीत महोत्सवाचं अख्खं निवेदन माझ्याकडे आलं आणि रेडिओवरती कार्यक्रम चालूच होते निवेदनाचे, लेखनाचे. तर हा सगळा तो साधारण एक काय म्हणतो की शाळेतल्या शिक्षिकेनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांनीच दिलेली ती सगळी शिकवण ती कॉलेजच्या शिक्षकांनी अजून वृद्धिंगत केली आणि मग मला पत्रकारितेच्या क्षेत्रातच यायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं हे आपल्या क्षेत्राला पूरक आहे. नंतर मी तिकडे फार गेलो नाही किंवा रुळलो नाही. अनुभव घेऊन इथेच स्थायिक झालो. पण तो पण अनुभव मला इथे कामी आला. कारण बऱ्याचदा असं होतं ना, की आपल्याला जे उत्स्फूर्तपणे बोलायचं असतं ना, ते माणसांमध्ये राहूनच बोलू शकतो. आणि त्याच्यासाठी निरीक्षण शक्ती आणि वाचन या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता तसा वेळ मिळत नाही वाचायला, पण आता माध्यमं बदलली. पॉडकास्ट ऐकतो आपण. म्हणजे आता वाचायची गरज नाही. ऑडिओ बुक्स आली. तर त्या ह्यानी चालू असतं. पण वाचन खूप असायला लागतं आणि काय म्हणतो ना, की निवेदनाचं तंत्र शिकवता येऊ शकतं कार्यशाळेमध्ये. हा मला हा हां. प्रश्न माझा पुढचा आहे. कारण गायक ज्याला गायक बनायचं बरोबर. आहे तो त्याचं शिक्षण शिक्षण घेतो. घेतो. ज्याला बरोबर. नृत्यांगना किंवा नर्तक बनायचं आहे तो त्याचं शिक्षण घेतो. बरोबर. निवेदक बनायचं आहे असं कोणाकडनं मी ऐकलं नाही. कारण खूप निवेदक हे ऍक्सिडेंटलीच हो, बनलेले हो, असतात. हो, हो. पण मग खरंच त्याचं शिक्षण देता येऊ शकतं का? की प्रॉपर त्याचं एक नॉलेज नॉलेज. आणि एक बरोबर. मॉड्यूल तयार करता येऊ शकतं का? मॉड्यूल तयार करता येऊ शकतं. ते तुमच्या आवाजाची फेक कशी असावी, शब्दांचं उच्चारण कसं म्हणजे मी म्हटलं तसं की त्याचं तंत्र शिकवता येईल. टेक्निकल हां. हा पण त्याचा मंत्र हा तुमच्याकडे उपजत लागतो. हा म्हणजे ती उपज लागते त्याच्यात. कारण आपण काय वाचलंय हे त्या वेळेला सुचणं आणि त्याचा तिथे संदर्भ लावून ते बोलणं. कारण बऱ्याचदा मला बरेच प्रेक्षक भेटतात. ते म्हणतात, "अहो तुमच्यासमोर वही, पेन, पुस्तक काही नसतं." म्हटलं, "नाही मोबाईल असतो ना." असं मी गमतीने म्हणतो त्यांना हल्ली. पण खरं आहे म्हणजे त्यावेळेला माझी सुरुवातच अशी झाली, की "अमेय तुला कागदावरती बघून बोलायचं नाहीये." असं मॅडमनीच मला शिकवलं होतं. आणि नंतर मग तो कागद सुटला तो सुटला. ते इथेच यायला लागलं. मग ज्यावेळेला काही टेक्निकल माहिती असेल, तेव्हा थोडासा रेफरन्स आपल्याला घ्यायला लागतो किंवा कोणाची ओळख करून द्यायची किंवा काही बोलायचंय जे तसंच आलं पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग ज्यावेळेला आपल्याला ऑडियन्सला एंगेज ठेवायचं आहे म्हणजे बऱ्याचदा आता माझ्यासमोर जे आदर्श होते सुधीर गाडगीळ होते म्हणजे आहेत किंवा मंगलाताई खाडेलकर त्यांचा आरसा कार्यक्रम तर कितीही वेळा बघावा. आणि ही सगळी मंडळी आजूबाजूला होती आणि माध्यमं त्यावेळेला इतकी जनमानसात पोहोचलेली होती की तुम्ही टीव्ही ऑन करा तुम्हाला दिसेल. यूट्यूब आलं नंतर त्याच्यावर मग कार्यक्रम दिसायला लागले. म्हणजे आताच्या पिढीत आपण म्हणायचं तर समीरा गुजर आहे किंवा स्पृहा जोशी आहे, संकर्षण कराड आहे. पण ही सगळी मंडळी ही कला क्षेत्रात म्हणजे ॲक्टिंगमध्ये आहेत आणि निवेदक आहेत. कोणी आमच्या पिढीत तरी असं नाही की जो फक्त निवेदन करतो. फक्त निवेदन. म्हणजे ते सगळं ॲक्सिडेंटली की अरे हे पण करून बघूया आणि ते कला क्षेत्राला पूरक असल्यामुळे पण तुला त्याचं टेक्निक शिकवता येईल. पण निवेदन हे एक परफॉर्मिंग आर्ट्स होऊ शकते का? हो, नक्कीच, नक्कीच. म्हणजे निवेदनामध्ये बरेच प्रकार येतात. आपण म्हणतानाही आपल्याकडे वेगवेगळे शब्द आहेत, की निवेदन म्हणजे जे उत्स्फूर्त आहे. हां. जी टेक्निकल माहिती आपण सांगतो किंवा हा बाबा आता अमुक कार्यक्रम सादर होतोय, मग हे कलावंत आहेत, त्यांची ही ओळख. त्याला आपण सूत्रसंचालन म्हणतो. की ती फक्त सूत्र सांभाळायचे. तिथे तुम्हाला स्कोप तुम्हाला काही करायचं. तुम्हाला बोलायला काही नाही. ते आर्टिस्ट आलेले आहेत, ते बोलतील. तुम्ही फक्त तो मधली गॅप जी आहे ती भरून काढायची. आणि ज्या वेळेला ते निरूपणाकडे जातं किंवा प्रवचनाकडे जातं, तेव्हा त्याचा एक अखंड तो वस्तुपाठ वेगळाच असतो. म्हणजे मग ते परफॉर्मिंग आर्ट म्हणजे जसं कीर्तन आहे आपलं, की एकटा माणूस जरी परफॉर्म करत असला तरी ते बहुआयामी आहे. तसंच बरोबर. निवेदनाचंही आहे, की ज्या फॉर्ममध्ये तुम्ही ते प्रेझेंट करताय ना, त्या फॉर्ममधून त्याचा एक त्याला परफॉर्मिंग आर्ट पण म्हणू शकतो आपण. मग त्याला जर ते निरूपणाकडे गेलं तर ते आपण म्हणतो ना हल्ली गाइडेड मेडिटेशन वगैरे जे येतं त्या प्रकारातही ते मोडू शकतं. पण येस किंवा ते काही प्रमाणात तुमच्याकडे ते स्टोरी टेलिंगची टेलिंगची नॅक मुळात पाहिजे. ती स्टोरी म्हणजे हां. स्टोरी टेलिंग इज द बेस ऑफ इट.
हा. म्हणजे ज्या वेळेला मी जर्नलिझमसाठी ॲडमिशन घेतली त्यावेळेला डॉक्टर संजय रानडे त्यांनी मला तेच सांगितलं होतं. म्हणजे सगळ्यांना ते सांगायचं की बेसिक काय आहे जर्नलिस्ट म्हणून तुमचा जॉब, तुम्हाला तुमची स्टोरी सांगता आली पाहिजे करेक्ट. आणि 10 जण सांगतायत त्याच्यापेक्षा वेगळी कशी सांगता येईल विदाऊट ऑब्व्हियसली टॅम्परिंग अ फॅक्ट अँड एव्हरीथिंग. तर निवेदनामध्येही तेच आहे की आता बरेच कार्यक्रम मी केले ज्याच्यामध्ये गाणी तीच होती. म्हणजे आता रिसेंट एक्झाम्पल द्यायचं तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3ही महिन्यात रामाच्या गाण्यांचाच कार्यक्रम झाला फक्त आणि 20-20, 25-25 गाणी. बरं गीत रामायणातलं कटाक्षाने टाळलं होतं गाणं, कारण बऱ्याचदा गीत रामायणातली ऐकली जातात. गीत रामायण हा अख्खा वेगळा सेट आहे म्हणून मग ती इतर जी रामाची गाणी आहेत आणि तिन्ही कार्यक्रमांमध्ये 15 गाणी तीच. बरं ज्या तिन्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी झाले डोंबिवलीला आणि मी म्हटलं की अरे हे आता आव्हान आहे, कारण ऑडियन्स सेम ऐकलंय परत येईल, पण मग नाही. मग त्यावेळेला तिथे बसल्यानंतर तो विचार जो चालू असतो ना, कारण हे असं आहे ना की तुम्हाला दिसत नाही. म्हणजे गायकाचा रियाजाची एक लेंथ असते की बाबा 8 तास रियाज केला मी, 10 तास रियाज केला. ह्याचा रियाज हा 24 तास चालू असतो. कारण तुम्ही जे काही छोटं छोटं ऐकाल, वाचाल, अनुभव जे घ्याल, त्यातनं तुम्हाला स्टोरी कशी सांगता येते त्याच्यावर त्याचं परफॉर्मिंग बेस असतं की मग मग अरे ह्या छान बोलतो. कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट माझ्या इथपर्यंत पोहोचते. म्हणजे जे ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात ना, ये हृदयीचे ते हृदय घातले. बऱ्याचदा मी म्हणतो की निवेदक ही जागा खूप जास्त जोखमीची आहे. कारण गायक गात असताना त्याचे साथीदारही असतात. म्हणजे मग ऑडियन्सला ते 2 गोष्टी आहेत की ती ट्यून आहे, ते शब्द आहेत, ते वाद्य आहेत, तो वाद्य मिलाफ आहे. पण निवेदक बोलत असताना फक्त तो एकटाच बोलतोय आणि बाकी कुठे काहीच नाहीये, त्याला आधारच नाहीये. त्याच्यामुळे ते बोलताना इतकं तुम्हाला त्यांच्याशी समरस व्हायला लागतं ना. पण त्याची प्रॅक्टिस पण लागते. मला हो. असं वाटतं ना, की जेवढं तुमचं चिंतन मनन जेवढं महत्वाचं आहे, तेवढी ती बोलण्याची प्रॅक्टिस पण नक्कीच, महत्वाची आहे. नक्कीच. तो रियाज पण हो, महत्वाचा हो, आहे. हो. म्हणजे तुम्ही माणसात तुम्ही राहून बोललं पाहिजे. आणि 2 शब्दांमधलं अंतर म्हणजे अंतर. किती बारीक गोष्टी हो, आहेत, हो. की उच्चार तुमचे व्यवस्थित पाहिजेत किंवा 2 शब्दांमधलं अंतर, बरोबर. वाक्यांमधलं अंतर, एक 4-5 वाक्य झाल्यानंतर पॉज, पॉज कारण ते त्यांना विचार करायला थोडासा वेळ वेळ द्यायला लागतो. मिळावा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण ते परफॉर्म नक्कीच, करतो. नक्कीच, नक्कीच, असं. नक्कीच. आणि तू जसं मगाशी म्हणाला स्टोरी टेलिंग हं. हा जो काही एक जर्नलिझमसाठी हो, हो. महत्वाचा भाग आहे, मला असं वाटतं कम्प्लीट मीडिया फील्ड स्टोरी टेलिंग वर येस, बेस्ड येस, आहे. येस, येस. म्हणजे कुठलंही फील्ड घे, मग अगदी सोशल मीडिया मधलं रील स्टोरी हो, हो, हो. पासून सगळं जे काही आपण म्हणतो ते स्टोरी टेलिंग वर बेस्ड आहे. तर तुझ्या आयुष्यातला अजून एक भाग म्हणजे तू सध्या मीडियामध्ये पीएचडी करतोयस. पीएचडी करतो. तर मला त्याच्याबद्दल पण ऐकायला आवडेल. दुसरी महत्वाची गोष्ट की आता सध्या अनेक कॉलेजेस मधून मीडिया एज्युकेशन दिलं जातंय हो. किंवा ते कोर्सेस आणले जात आहेत. तर याबद्दल तुझं काय म्हणणं आहे की खूप कोर्सेस आहेत, डिमांड खूप आहे म्हणून कोर्सेस आहेत, का कोर्सेस आहेत म्हणून डिमांड जास्त नाही, आहे? म्हणजे तो भाग जरा खूप वेगळा आहे. म्हणजे त्याच्यावर एक अख्खा वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. करू ना आपण. पण तू म्हणालीस ते योग्य आहे की मुळात जो माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला तो आकाशवाणीमुळे आला. आकाशवाणीमध्ये गेल्यानंतर तिथे महेश केळुसकर होते स्वतः, ज्यांच्या अंडर मी पहिले प्रोग्राम केले. नेहा खरे होत्या, त्या आहेत अजून. युववाणीसाठी मी बरेच कॉफी हाऊसचे कार्यक्रम केले आणि तो अनुभव खूप वेगळा होता. म्हणजे त्याच्यासाठी सुरुवातीला आम्ही स्क्रिप्ट लिहायचो. नंतर आम्ही फक्त स्क्रिप्ट लिहायला लागलो. पण तिथे गेल्यानंतर मग सगळं जाऊ वेगळं दे रे, की आपण तिघही एकमेकांना ओळखतो, मग चला सुरू बोलू करूया ना असं. आपण. आणि मग त्याच्यामध्ये अजून ती मजा यायला लागली. त्यानंतर मग मास्टर्स माझं चालू होतं आणि संपत आलं की तेव्हा मला डिसिजन घ्यायचा होता की मीडियामध्ये जायचं पूर्ण वेळ का मग काय करायचं. कारण तोपर्यंत मी माझ्या ग्रॅज्युएशनच्या 6 महिन्यानंतरच मी मीडिया टीचिंगही सुरू केलं होतं माझ्याच कॉलेजमध्ये. तर मग माझ्याकडे तो दुसरा ऑप्शन होता, कारण मला निवेदन सोडायचं नव्हतं. आणि मला माहिती होतं की इंडस्ट्रीमध्ये गेलो की तिथे आपल्याला ते पूर्ण वेळ कमिटमेंट द्यायला हवी. मग आणि जर्नलिझम इंडस्ट्रीला वेळ काळ नसते, तुमची यायची वेळ फिक्स आहे. नंतर मग तुम्ही जितकं एक्सप्लोअर कराल 24 तासही कमी पडतात. आणि बाकी बरीच कॅल्क्युलेशन्स होती की
कसं पुढचं काय त्या ह्याच्यात मग मी ठरवलं की लेट अस फोकस ऑन टीचिंग. म्हणजे मग मला माझं निवेदन, लेखन, आता मी व्हॉईस ओव्हर्स पण करतो, तेही मला सगळं करता येईल. आणि व्हॉईस ओव्हर, निवेदन, लेखन ह्याने आपण मीडियाच्या टचमध्येही राहू. म्हणजे ती इंडस्ट्री पूर्णपणे आपल्याशी सुटणार नाही. मग त्या टीचिंगचा एक अपरिहार्य भाग आहे आता पी-एच-डी करणं. मी त्याच्यासाठी करत नाही आहे. मला काहीतरी नवीन शोधायचं आहे त्याच्यासाठी किंवा जुनीच गोष्ट नव्याने मांडायची आहे. तर तो पी-एच-डीचा अनुभव तो खूप वेगळा आहे. कारण अ, ते पण ह्या निवेदन क्षेत्रासारखंच आहे, की ते सतत डोक्यामध्ये चालू लागतं. तरच ते तुमच्या लेखनामध्ये दिसतं. तर माझी जर्नलिझमच्या जो आता एक एक टर्निंग पॉइंट येतोय, की जिथे युजर जनरेटेड कंटेंट आपण म्हणतो, की जे मला फ्युचर असं दिसतंय ना, की जर्नलिस्ट आता ना सोर्सेसकडे जाण्यापेक्षा यू-जी-सीकडे जास्त लक्ष ठेवणं. बिकॉज तिथे मला जास्त कंटेंट मिळतो, मला माझी स्टोरी मिळते आणि त्याची चांगली केस स्टडी माझ्या पी-एच-डीत मी इन्क्लूड केली ती ॲबॅटाबॉडला जे लादेनचं ऑपरेशन केलं अमेरिकेने. त्यावेळेला ती जी ट्वीट आली होती, तो एक फ्रस्ट्रेटेड आय-टी एम्प्लॉयी होता आणि तो जस्ट काय सुट्टी मारायला, मजा मारायला किंवा रिलॅक्स चिल मारायला तिकडे गेला होता आणि त्याला अचानक काही आवाज आले पहाटेच्या वेळेस आणि त्याने बघितलं की अरे इथे खूप सारी चॉपर्स आणि हे येत आहेत. म्हणून त्यांनी एक ट्वीट टाकलं. मग त्याला दिसलं की त्याच्यातनं माणसं-बिणसं उतरत आहेत आणि ती एक सीरीज ट्वीटची आली आणि नेक्स्ट डे मॉर्निंग बराक ओबामाने डिक्लेअर केलं की लादेनचं आम्ही ऑपरेशन करून त्याला संपवलंय. तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती वाचल्यानंतर मुळात, की अरे हे आता Instagramच्या बाबतीतही होतंय, Facebookच्या बाबतीतही होतंय, YouTubeवरही मला तो कंटेंट मिळतोय. देन व्हाय शुड आय गो टू माय सोर्सेस अरे जरा काय आहे का बातमी किंवा अरे जी कुठे आग लागली आहे, हे मला ऑफिशियल सोर्सेस जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत तिथनं कळण्यापेक्षा तिथलाच कोणतरी एक रहिवासी, "हे बघा मी इकडे आहे आणि हे करतोय." उद्या असंही होईल, की जर्नलिस्टला तिथे जायचीही गरज नाही. म्हणजे सिटिझन जर्नलिझमची नेक्स्ट स्टेज ही तीच आहे, की युजर जनरेटेड जर्नलिझम. की युजर्सच बनतील न्यूज प्रेझेंटर. "नमस्कार, मी अमेय बाळ, मी इथे उभा आहे आणि इथे काही झालंय." किंवा "हे बघा, हे भाजीवाले भांडतायत." का भांडतायत? तर मग काहीतरी त्याच्यात स्टोरी असेल आणि मग ते बाहेर येईल. तर ते सगळं माझ्या थिसिसमधून मला सांगायचं आहे आणि तेच मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. आणि मीडिया टीचिंग आणि कोर्सेसबद्दल तू जे म्हणतेस ना, ते झालंय असं, की सुरुवात झाली ज्या पद्धतीने, की अरे ही पण एक इंडस्ट्री एक्सप्लोर होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग की अरे चला सगळीकडेच मग ते मशरूम्स उगवायला लागले हळू-हळू. आपल्याकडे इन्फ्रा किती आहे? आपण त्या विशिष्ट विषयाला न्याय किती देऊ शकतोय? कारण माझं टीचिंगमध्ये येण्याचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच होतं, की त्यावेळेला जे बी-एम-एम होतं, आता बी-ए-एम-एम-सी झालं आणि बाकी ठिकाणी बरंच बी-जे-एम-सी, बी-एम-सी म्हणजे ते दोन वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे झाले म्हणजे मुंबईमध्ये बी-एम-एम होतं. बाकी कोणाला बी-एम-एम कळायचं नाही बाकीच्या पण युनिव्हर्सिटीजला. नव्हतंच बाकीच्या ठिकाणी. नव्हतं. त्यांच्याकडे नव्हतंच. बॅचलर्स ऑफ जर्नलिझम त्या उत्तर महाराष्ट्रातल्या हां. विद्यापीठांमध्ये, नाहीतर डायरेक्ट दिल्ली, बंगलोर, चेन्नई इकडेच अगदीच, होतं. अगदीच. आणि जर्नलिझमच होतं. हो. म्हणजे त्याला मीडिया फिल्ममध्ये आणि मास मीडिया फिल्म असं नव्हतंच. फिल्ममध्ये जाण्यासाठी तुम्हाला ती उमेदवारीच करायला करायला लागायची, लागायची. हो, की हो. तुम्ही स्पॉट बॉय पासून सुरुवात करा हां, आणि तुम्ही ती एडीपर्यंत जा. मग तुम्ही उमेदवारी करा आणि मग तुम्ही येस, करा. येस, म्हणजे येस. त्याचा बिझनेस म्हणून विचार नाही. केलेला नव्हता. म्हणजे जसं एक साधारण मला वाटतं 95 ते 99च्या दरम्यान बिझनेस स्टडीज आणि मॅनेजमेंट स्टडीजचं झालं होतं. तेच हे 2000च्या सुमारास 2003च्या काळात मीडियाचं झालं. सुरुवात झाली आणि त्यावेळेला काय झालं 24/7 न्यूज चॅनल्स आली. त्याच्यामुळे जर्नलिझमवर जास्त फोकस झाला. मग त्यांच्या लक्षात आलं, की अरे ह्याच्यातनं फक्त जर्नलिझम नाही, ॲडव्हर्टायझिंग पण आहे. मग अरे मग फिल्मला का नको? म्हणून मग ते फिल्मचंही आलं आणि मग म्हणाले, "नाही, अरे आता पब्लिक रिलेशन महत्त्वाचं आहे." आणि तिथनं आपण डिजिटल मार्केटिंगपर्यंत आलोय. आणि हे सगळं मास मीडियाच्या अंडर आहे. आता मास मीडियाला आपण मल्टीमीडिया म्हणून कन्सिडर करतो. सो त्याच्यामागे किंवा ते प्रोग्राम सुरू करण्यामागे नक्कीच खूप चांगली भूमिका होती. पण ते जिथे-जिथे, जसे-जसे सुरू झाले आणि नंतर त्याचं जे एक प्रकारे काय म्हणतो ना आपण खूप जास्त निश झालं किंवा ते खूप किंवा हे तर आता तुमच्याकडे असणारच, की बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-एम-एस,
BBA BAF BMM असं. पण मग बाबा आपल्याकडे तेवढा इन्फ्रा आहे का? कारण होतंय काय, ज्या वेळेला सगळ्या दृष्टिकोनातनं ते बघितलं जातं किंवा त्याला टॉप अँगलनी बघितलं जातं, तेव्हा ह्यांच्याबरोबर कन्सिडर केलं जातं, जे नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मीडिया कोर्सेसची रिक्वायरमेंट वेगळी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तुमच्याकडे फॅकल्टी तशी पाहिजे. बरं, मुलं पण जी येतात ना, म्हणजे मला एक खूप गमतीचा किस्सा आहे. मी एका विद्यार्थ्याला असंच विचारलं होतं काही वर्षापूर्वी, "का रे बाबा तू का ॲडमिशन घेतली?" सर बघा, BScची आपली पात्रता नव्हती. BComमध्ये इंटरेस्ट नव्हता. BA करून काय, म्हणजे BA डाऊन मार्केट अशी साधारण आपल्या मुंबईत एक ते आहे अजूनही. हां. मग म्हणे हे जरा काहीतरी वेगळं वाटलं आणि सर पिक्चर बघायला मिळतो ना इथे. म्हणजे त्या एकट्या अंडरस्टँडिंग सिनेमाच्या सब्जेक्टसाठी जिथे पिक्चर बघायला मिळतो, पण त्याला हे माहीत नाही बाळा तो बघायचा कशासाठी असतो. बरं, नंतर त्याचं काय काय करायचं करायचं? हां. पण पिक्चर बघायला मिळतो, फोटो काढायला मिळतात. मग मला ते आवडतं. आता अशी बरीच मंडळी आहेत जी ह्याच्यातनं त्यांना तो स्पार्क कळला. म्हणजे आधी ती खूप कॅज्युअल होती आणि नंतर सीरियस झाली आणि आपला अतुल कसबेकर खूप चांगलं उदाहरण आहे त्याचं, की किंवा असे बरेच फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर्स ह्याच्यातनं घडले, नो डाऊट. पण मी नेहमी हेच म्हणतो, की कुठलीही डिग्री तुम्हाला तुमचा जॉब किंवा करियर नाही देऊ शकत. तुम्हाला तुमच्या स्किल्सच्या हिशोबाने एखादा प्रोग्राम निवडायचा आहे, जो तुमचे स्किल्स शार्पन करेल. त्या स्किल्सवरच तुमचं करियर आणि तुमचा जॉब घडतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत हा मला अनुभव होता. मी 2004 साली 10वी झालो. तेव्हा 77% ला सायन्सलाही ॲडमिशन मिळायची. अगदी तळागाळातल्या लिस्टला किंवा काय 2-5 भरून डोनेशननी वगैरे. कॉमर्सला तर खूप इझी ॲक्सेस होता. आणि मी आर्ट्सला घ्यायचं म्हटल्यानंतर वडिलांच्या पोटात गोळा आला होता, की काय करणार हा पुढे? कारण ऑब्व्हियसली वडील म्हणून त्यांची एक हे होती, की त्यांचं टेक्निकल फील्डमधलं आहे, तर मी त्या बाजूला जावं आणि काहीतरी तसं करावं किंवा एवढे तरी पैसे कमवावे, की त्या ज्या परिस्थितीत आम्ही आहोत त्यातनं मी वर काढीन त्यांना. पण जसं-जसं मला हे स्टेज मिळायला लागलं, निवेदनामुळे मला पुढे जायला लागलो मी, गुरुजींची ओळख झाली आणि त्याच्यानंतर तर मग मला द स्काय इज लिमिट. गुरुजींच्यामुळे मला बरीच मोठमोठी कलाकार मंडळी भेटली, त्यांच्याकडनंही शिकलो आणि मी स्वतः BA ग्रॅज्युएट, BA केलंय आणि BA करून मग मी हे निवेदनाचं आणि मग टीचिंग. त्याच्यामुळे मी नेहमी तेच म्हणतो, की तुम्ही असा प्रोग्राम निवडा, जे तुमच्या स्किल्सला शार्प करेल. रादर दॅन जस्ट गोइंग की अरे हां, हे ट्रेंडमध्ये आहे, इथे प्लेसमेंट मिळतात. कारण ते खूप जास्त ना कमर्शियल झालं आहे आपल्याकडे आणि त्याच्यामुळे विद्यार्थींना एका विशिष्ट साच्यातून ते बघत असतात किंवा ते जेव्हा ग्रॅज्युएटही होतात ना, तेव्हा ते त्या एक विशिष्ट हां, की हेच आणि असंच आणि मग ते तसं नाही झालं, की इन्स्टिट्यूशनला ब्लेम करणं किंवा "अरे, अरे, अरे, आपण वर्ष फुकट घालवली. अरे, अरे, आता आपलं काही फ्युचरच नाही." किंवा मग नाही, नाही, मग आता आपण मास्टर्स. बरं, एक दुसरी गोष्ट अशी, की बाहेर जाऊन मास्टर्स करायचं आहे. हेही एक आता खूप जास्त ट्रेंडिंग आहे. म्हणजे त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. त्याचं अगेन तो पण एक मोठा विषय आहे. पण एवढं नक्की, की हे जे प्रोग्राम सुरू झाले त्यावेळेला मीडिया एज्युकेशनचे, त्याच्यामागे एक विशिष्ट विचार होता आणि नंतर मग तो ज्यावेळेला सगळीकडे लागू करायचा म्हटलं, की मग मग आणि त्याचं मग ते जे काही आपल्या डेली सोपचं होतं जनरली. हां, मी आता तेच म्हणणार होते. तोच एक मुद्दा होता, की जसं 24 अवर्स न्यूज चॅनल चालू झाली, तसेच इथे डेली सोपही चालू झाले. म्हणजे रविवार हो. सुद्धा सोडला नाही त्यांनी आणि इतके चॅनल्स परत. मग त्या चॅनल्स वरती सगळे स्लॉट्स हो. भरण्यासाठी म्हणून अनेक असंख्य प्रोडक्शन प्रोडक्शन हाऊसेस, हाऊसेस सुरू झाले. असंख्य प्रोडक्शन हाऊसेस ते असंख्य सीरियल्स, असंख्य सीरियल्स ते असंख्य क्रू क्रू. आणि मग त्याच्यामध्ये कोण जाणार? मग ती ही मुलं. मुलं जातील. म्हणजे त्या एक ते खूप पॉझिटिव्हली मी याच्याकडे बघतो बऱ्याचदा, की जसं ते 24/7 चॅनल्सचं झालं, तेच आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं झालं. आणि मग ही सगळी मुलं ना, तिथे इंटर्नशिप कर किंवा तिथे काही छोटेखानी काम कर. कारण ऑब्व्हियसली सुरुवात तशीच होते. मग त्याच्यामधनं पुढे जाऊन आता माझा एक विद्यार्थी 2018 पास आउट आहे. त्याला 2017 मध्येच Amazonमध्ये इंटर्नशिप लागली होती, Amazon प्राईममध्ये. बरं, त्यावेळेला OTT हे इंट्रोडक्टरी फेजमध्ये होतं
आज तो नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनसाठी नेटफ्लिक्ससाठी बेसिकली ॲमेझॉनमधनं आता तो नेटफ्लिक्सला गेला. ही इज असिस्टंट एडी वेब सिरीजला. त्याच्याबरोबरचे दोघं जण होते, त्यांनीही केली इंटर्नशिप तिथे आणि ते आता असिस्टंट एडी, असिस्टंट डी-ओ-पी म्हणून काम करत आहेत. सो हा विचार ठेवून जी मुलं येतात ना, ती बरोबर तो मार्ग पकडून जातात. म्हणजे मी पालकांनाही बऱ्याचदा सांगतो, की तुम्हाला दिशाभूल करणारी कमिटमेंट्स आणि फॉल्स स्टेटमेंट्स खूप ऐकायला मिळतील. पण माझं हे प परम कर्तव्य आहे, की तुम्हाला सांगणं, की सर तुम्ही जर प्लेसमेंट बघून इथे येत असाल, मुलाला ॲडमिशन देत असाल किंवा या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, तर प्लीज होल्ड. कारण मीडिया इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट इतकी डायरेक्ट होत नाही. रादर तिथे चॅनल उलटं आहे. यू डू इंटर्नशिप, मेजॉरिटी त्या इंटर्नशिपमध्येच मग ऑफिसमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. पण जसं इंजिनिअरिंग किंवा MBAला की बाबा आज काय डेलॉइट आलं, उद्या काय अजून कुठली कंपनी आली, परवा काय विप्रो आली, मायक्रोसॉफ्ट आली, असं नाही आहे. कारण हा खूप स्किल बेस्ड आणि सब्जेक्टिव्ह स्किल बेस्ड प्रोग्राम आहे. हे लोकांना कळत नाही आणि म्हणून मी मगाशी म्हटलं ना, की टॉप अँगलनी बघताना ते सब गोडे 12% हे जे एक लावलं जातं आपल्याकडे पॅरामीटर, त्यांचे काही ठोकताळे असतील त्याच्यामागे. मी काही क्रिटिसाइज करत नाहीये. पण त्याच्यासाठी एक वेगळा विचार व्हायला हवा, की अरे हे मीडिया आहे किंवा एकंदरीत ह्युमॅनिटीजच्या बाबतीतच मी म्हणतो. एक खूप चांगलं स्टेटमेंट आमचे मॅनेजमेंट कॉलेजचे रामकी सर आहेत. ते म्हणतात, की सध्याच्या शिक्षण क्षेत्राची अवस्था कशी आहे, की 19व्या शतकातला सिलेबस 20व्या शतकातले टीचर 21व्या शतकातल्या मुलांना शिकवतात. आणि ते इतकं आय ओपनिंग स्टेटमेंट होतं ना, की नाही अरे हां, आपण ह्याच्यासाठीच आलोय इथे. कारण त्यावेळेला जी BMMची सुरुवात होती, तिथे शिकवणारे सगळे ह्युमॅनिटीजचे होते, ज्यांना त्या फील्डचा एक्सपिरियन्स नव्हता. आणि मी वयाच्या 15व्या वर्षापासून फील्डवर होतो. त्याच्यामुळे म्हटलं, की नाही मग आपण फील्ड पण सोडायचं नाही आणि टीचिंगमध्ये जाऊन मुलांना जे फील्डसाठी आवश्यक आहे, त्याच्यामुळे म्हणजे टीचिंग अगेन जेव्हा तुम्ही एज्युकेशन इंडस्ट्रीत येता, तेव्हा तिथे प्रमोशन आणि ग्रोथचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. पण त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं त्यावेळेला, कारण मला त्याची काही पडलेली नव्हती. मला मुलांना ट्रेन करायचं होतं मीडिया इंडस्ट्रीसाठी. आणि मग जाणीव झाली, की नाही अरे आता PhD पण करायला हवी. म्हणून तू म्हणालीस PhD, तर ती एवढी लेट होण्याचं कारणच ते आहे. अदरवाईज ती आधीच झाली असती, जर मी तो फोकस ठेवून आलो असतो. पण आता ह्या सगळ्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत. मग तुमचे रिसर्च पेपर हवेत किंवा काय हवंय, जे काही आहे ते. पण त्याच्याकडे मी, की नाही हे तर ठीक आहे, पण मला मुलांना जे शिकवायचं आहे, ते मला इंडस्ट्रीतलं शिकवायचं आहे. पण माझा पुढचा प्रश्न तोच आहे, की आता आपण कॅटची तयारी करतो हो. किंवा GRE साठी लोक प्रिपेअर लोकं करतात, prepare करतात. IIT साठी लोक प्रिपेअर करतात. मीडियाचे पण काही एंट्रन्स होतात, पण हो. त्याच्यासाठी प्रिपरेशन काय करावं हे मुलांना माहितीच नाहीये. आणि मग ते जेनेरिक Generic. जातात, की हा चल बरोबर. ना एंट्रन्स आहे देऊया ना, चल Yes, ठीक yes, आहे yes, नॉर्मल yes, yes. आहे ते म्हणजे एक देऊया. तुझं FTI सोडलं. FTI ची एंट्रन्स सोडली तर बाकी कुठल्याही मीडिया कॉलेजच्या एंट्रन्स इतक्या सिरियसली घेतले जात नाही. नाहीत. नाही ह्याच्यात पण तुला सांगतो ना, सुरुवातीला एंट्रन्स होती. नंतर मग ती काढली. हां, म्हणजे BMS लाही होती. सगळ्या सेल्फ फायनान्स किंवा प्रोफेशनल कोर्सेसना त्यांची CET असायची. अजूनही झेवियर्सला जो डिप्लोमा आहे, त्याला एंट्रन्स आहे. पण तो PG आहे आणि डिप्लोमा आहे. किंवा मास्टर्सला एंट्रन्स आहे. पण UG लेव्हलला येताना पण ते एक छोटासा फिल्टर लावायला लागतो. तो पूर्वी होता, नंतर काढला, कारण सगळीकडे हे कोर्सेस सुरू करायचे होते. मग अरे मुलंच फिल्टर होऊन आली तर मग, किंवा नाही काहींचं असं असतं, त्यांना तेव्हा नाही कळत. पण ड्युरिंग द प्रोग्राम ते ग्रोथ खूप चांगली करतात आणि मग अरे बापरे, तू असं करशील असं वाटलं नव्हतं. असं मी स्वतः किती विद्यार्थ्यांना म्हटलंय. आणि आता परत ते सुरू होतंय. म्हणजे UGCनी एक सेंट्रल एक पूर्ण क्यूट नावाची जी सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ठेवली, ती सगळ्याच प्रोग्रामना आता लागू होणार आहे. आता हा जो बदल आलाय, हा न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर आलाय, कारण त्याचे स्वतःचे अशी काही गोल्स आणि अँबिशन्स आहेत. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी हा म्हणजे त्याच्याबद्दल बरीच संमिश्र मत आहेत, किंवा प्रत्येक गोष्टीत प्रोज आणि कॉन्स असतात. आपण कॉन्सकडे नको बघूया ना. आत्ता आलंय ना, तर आपण ते कसं Pros चांगलं कडेच, होईल हां. त्याच्यावर बघू. तर त्याच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे ना, ती इतकी सुंदर आहे, की मी स्वतः आर्ट्सचा विद्यार्थी होतो. पण मला ना बायोलॉजी किंवा मला ते स्पेसिफिकली वनस्पतीशास्त्र किंवा हॉर्टिकल्चर
याच्यात खूप इंटरेस्ट होता, पण मला तो विषय शिकता नाही आला. माझ्या कॉलेजमध्ये तो शिकत असून हे आजच्या मुलांना नाही. त्यांना ते करता येऊ शकतं इन फॉर्म्स ऑफ मायनर किंवा जी सब्जेक्ट फ्लेक्सिबिलिटी, क्रेडिट, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा जो एक फॉर्म्युला आणलेला आहे ना, त्याच्यामुळे ते खूप शक्य झालंय चांगल्या किंवा पद्धतीने. सायकोलॉजी हा सब्जेक्ट Yes. मला असं वाटतं की स्टोरी टेलिंग जे विद्यार्थी करतात त्यांना सायकोलॉजी ही आलीच आलीच पाहिजे पाहिजे, आलीच किंवा पाहिजे. माहिती असणं गरजेचंच आहे, तरच Definitely. ते त्या पद्धतीने विचार करू शकतील, अदरवाईज नाही. आता आमच्याच कॉलेजचा एक विद्यार्थी आहे, म्हणजे तो मला नेहमी म्हणतो, की "सर मी फायनान्सवाला आहे, पण ना मला तुमचे 1-2 लेक्चर्सबद्दल विद्यार्थ्यांनी सांगितलं, म्हणजे मित्रांनी सांगितलं आणि मला असं वाटतं, की ना मी तुमचं सायकॉलॉजीचं लेक्चर बसलं पाहिजे." म्हटलं, "अरे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला ती फॅसिलिटी आहे." सो त्याच्यामुळे असंही नाही, की आर्ट्सचा एखादा विद्यार्थी कॉमर्सचा एखादा विषय शिकतोय किंवा डेटा सायन्सचा एखादा विषय शिकतोय किंवा त्याला सायन्सचा एखादा उलटंही आहे, की बाबा बी-एस-सी जो कोणी बी-एस-सी मी करतो बायोटेक्नॉलॉजी, पण ना मला फोटोग्राफी आवडते. मग तो मायनर कोर्स तो घेऊ शकतो. हे जे शक्य झालंय ना, हे इतकं सुंदर आहे आणि सायकॉलॉजी मी तर म्हणतो हा कुठल्याही एका विशिष्ट ब्रांचला न ठेवता इट हॅज टू बी अप्लाइड टू ऑल हा. ब्रांचेस आणि ती आता काळाची गरज आहे. गरज आहे. मेंटल हेल्थ अवेअरनेस हा इतका लो आहे आपल्याकडे, खरंच. की आणि मी बघतो बऱ्याच केसेस, की मुलं पटकन हायपर होतात, मुलं खूप जास्त अग्रेसिव्ह असतात किंवा मुलं खूप जास्त आपल्याच कोशात असतात. आपल्या दुनियेच्या पेक्षा बाहेर त्यांना माहितीच नसतं. कारण आपलं लहानपण जे गेलंय ना, तिथे आपल्याला आई-वडिलांनी असं सोडून जा, तू पड, धड, म्हणजे काय ठेचकाळ आणि देन यू गो आणि तू वाढ. त्याच्यामुळे आपल्याला ते बंधन नव्हतं. पण आता परिस्थिती बदलली आहे, समाज बदलला आहे. त्याच्यामुळे पालक खूप जास्त कन्सर्न असतात आपल्या पाल्याविषयी आणि तो कन्सर्न कधी-कधी खूप जास्त त्याला त्याच्या कोशात घेऊन जातो किंवा ज्या पद्धतीने आपण फायनान्शियल काही गोल्स असतात फॅमिलीची. मग त्याच्यामध्ये एक तर न्यूक्लिअर फॅमिली हा एक मुद्दा आणि दुसरा त्यात दोघंही आई-वडील नोकरी करणारे. मग मुलगा डे केअरमध्ये असतो किंवा मुलगी डे केअरमध्ये असते आणि ते जे सगळं एन्व्हायर्नमेंट आहे त्याच्यात तो जो संवाद आहे, पालक आणि पाल्य यांच्यामधला तो हरवला आहे आणि मग त्याच्यासाठी कुठेतरी हे म्हणजे सायकॉलॉजी नॉट ॲज अ सब्जेक्ट पण ॲज अ प्रॅक्टिस ते कुठेतरी यायला पाहिजे, की अरे हे खूप नॉर्मल आहे. हां, ओके, धिस इज ओके. आणि अगेन जो मुद्दा कायम चर्चेत असतो, की मुलांना आपण फक्त यशस्वी व्हायला शिकवतो रादर दॅन म्हणजे कुठल्याही मी कॉन्क्लेव्हमध्ये बघितलं आहे आजपर्यंत ज्या स्पेसिफिकली बिझनेस आणि एंटरप्रेन्योरशिप ओरिएंटेड असतात. दे डिस्कस अबाउट सक्सेस स्टोरीज. आय सजेस्ट लेट अस डिस्कस फेल्युअर्स. फेल्युअर्स. कारण ते हां. व्हायला पाहिजे. फेल्युअर्स ते डिस्कस झालेच पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं, की ठीक आहे तुम्ही सक्सेस डिस्कस करा, पण त्याचं कुठेतरी एक टर्निंग पॉइंट असू शकतो, की सेटबॅक आल्याशिवाय सक्सेस नाही मिळत. आणि त्याच्याशिवाय त्याची किंमतही कळत नाही. किंमत नाही कळत. नाही, मी कायम पहिलीपासून म्हणजे आणि आपल्याकडे पॅरामीटर्स पण पहिला येणं, मार्क चांगले मिळणं. रादर मी एक अजून पॉझिटिव्ह साईन बघतोय या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत. म्हणजे आत्ता येणारी जी अल्फा जनरेशन जी येईल ना, त्यांच्याकडे ते नाहीये, की आय डोंट वॉन्ट टू बी फर्स्ट. आय वॉन्ट टू बी द बेस्ट. आणि हेच आपल्याला हवं आहे. फक्त त्याच्यात गंमत काय आहे, की ती मुलं जी येणार आहेत, त्यांना आजूबाजूनी वाढवणारे जे समाजातले घटक आहेत, हे सगळे त्यांच्या 1 किंवा 2 जनरेशन मागचे आहेत. आणि त्यांचा हा विचार असतो, की नाही, 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 असं कसं? तुला चांगले मार्क मिळालेच पाहिजे. 95. हां, आणि चांगल्याची आपली डेफिनेशनच ही आहे, की आणि आता तर 100% मुलांना मिळतात. ह्याच्यापेक्षा चांगलं अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे एक कॉन्फरन्स होती त्याच्यात मी प्रश्न विचारला तिथे त्यांनी खूप छान सांगितलं, की मी विचारलं असं होतं, की टेक्नॉलॉजीमुळे ना आपण आपलं आयुष्य खूप सोयीचं केलंय, सुखकर केलंय. पण आपण आपल्याच मूल्यांपासनं आणि आपल्या त्या सर्वसमावेशक जो विचार असतो ना, त्याच्यापासून दूर जातोय का? आपल्याला ह्युमन व्हॅल्यूज कळतायत का? आणि त्यावेळेला ते म्हणाले होते, की ह्याच्यात तंत्रज्ञानाने काहीच अजून कॉन्ट्रिब्युशन केलं नाहीये. तर टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगते, की चलो ह्याच्यापेक्षा हे बेटर आहे. याच्यामुळे तुमचं काम अजून फास्ट होणार आहे. म्हणजे आपण एक आता इथं पॉडकास्ट करायला बसलोय. एवढा चांगला सेटअप आहे. हेच जर आपण एक 20 वर्ष मागे गेलो असतो,
तर तुला एक स्टुडिओ बुक करायला लागला असता, तुला तो मोठा कॅमेरा आणि मग ते सगळं आणि बरं हे सगळं करून मी दाखवणार दाखवणार कुठे? कुठे? हा हा प्रश्न आहे सगळ्यात ना. मोठा आहे, की अरे मग आता त्याच्यासाठी चला आता ती माझ्याकडे माध्यम आहे. माध्यम आहे, की डिस्ट्रिब्युशन टीम, मग ते डिस्ट्रीब्यूट करा, मार्केट करा, फिल्मच झाली असती ती. किंवा तुला कुठल्या तरी न्यूज चॅनलकडे असायला हवं होतं, की तिथे तू मला बोलवलंस आणि आपण त्या एका विशिष्ट वेळेत ते दाखवलं. आता ही सोय आपल्याकडे आहे, की मी कधीही बघू शकतो, कुठल्याही वेळेला. सो हे सगळं करत असताना किंवा तंत्रज्ञानाचा विकास होत असताना आपण सामाजिक जडणघडणीकडे किती लक्ष देतोय याच्यावर त्यांनी खूप सुंदर सांगितलं, की म्हणे त्याच्यामध्ये गंमत काय होते ना, की आपल्याला समाज म्हणून जगायचं आहे हेच आपण हळूहळू विसरत चाललो. कारण गोष्टींनी ना पूर्वी असं होतं, की एक खूप मायक्रो हा, लेवलला खूप आणल्यात ना मी आणि गोष्टी माझा आता. मोबाईल हा खूपच मायक्रो हेच माझं लेवलला. विश्व झालंय. आणि देन आय डोंट वॉन्ट समबडी टू एंटर इन दॅट एंटर इन स्पेस. माय स्पेस. नाही म्हणजे जे कार्टून आर्टिस्ट आहेत त्यांनीही कार्टून्स केले, त्याच्यावर मीम्स येतात, किंवा आय ओपनर्स म्हणतो आपण ती येतात, की एका शाळेच्या बाकावर किंवा गार्डनच्या बाकावर 4 मुलं बसलेत, पण चौघही हेडफोन्स टाकून आपापल्या मोबाईलमध्ये आहेत. हे भविष्यातलं चित्र आहे. आणि तिकडे पक्षी आहेत, बाजूला काय चांगला पाण्याचा झरा आहे किंवा काय, तिथे त्यांचं लक्षच नाहीये. आणि व्हॉट्सअपवर किंवा त्या स्क्रीनवर ते काय बघतायत, तर नायगरा फॉल्स कसा छान आहे, अरे अमेझॉनचं खोरं किती चांगलं, अरे तुझ्या बाजूला आहे तो आनंद. आणि हेच आता होत आहे, की पुढे येणाऱ्या काळामध्ये ही एक सोशली आपण किती ॲडॅप्टेबल आहोत आणि मग एन्व्हायरमेंट कन्सर्न त्याच्याबरोबर येतो.